नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 2 मे आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक बघू शकता तुम्ही, ग्राउंड पूर्ण फुल आहे। 800-900 मध्ये आवक आहे टोटल। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, लाईक आणि कमेंट पण करा। मित्रांनो, ऐकलं ना, कमेंट पण करा। मित्रांनो, बाजारभाव मध्ये काय बदल झाले ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळणार आहे आणि शेवटला तुम्हाला सरासरी हायेस्ट लोएस्ट काय निघाले ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळणार आहे। मित्रांनो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप नका करू। मालानुसार क्वालिटीनुसार तुम्हाला भाव कळणार आहे, तर भाव शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय, पहिली लाईनच्या अर्ध्यापासून स्टार्ट केलंय। खाद हे बघू शकता तुम्ही, काय भाव गेलो? 300 रुपये जायले खाद। कुठले? पिंपळगाव। पिंपळगाव, ठीक आहे। काय भाव गेला दादा? 1355। क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची, 1355, 1355 रुपीज। कुठले दादा? बापखेल ना। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बापखेलचा कांदा आहे, बघू शकतो तुम्ही। कधी काढला कांदा? 1 महिना झाला, ठीक आहे। पुढे बघू शकतो तुम्ही क्वालिटी। काय बघेल दादा? 1080, 1080 रुपीज, बघू शकतो तुम्ही। कुठले? बॉबखेल। आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे। पुढे बघू, काय बघेल गोल्टी? 425 रुपये जायले, 425 रुपीज। कुठला आहे कांदा? शिरसगावचा कांदा आहे, ठीक आहे। पुढे बघू, काय भाव गेलं? 780 रुपये। कुठला आहे कांदा? वरखेडा ना। वरखेड्याचा कांदा आहे, 780 जायले, 780 रुपीज। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे, ठीक आहे। पुढं बघू, काय भाव गेलं? बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 2700। शेतकरी नाही का? ठीक आहे। पुढं बघू, काय भाव गेले काका? गेले 1200 रुपये। 1201 जायले, 1201 रुपीज। कुठले काका? सारोळे खुर्दी, बरं। 1201 रुपये, बघू शकतो क्वालिटी। आंबरचं बियाणं आहे ना, ठीक आहे। कुठला आहे कांदा? सारोळे खुर्द। कधी काढला होता कांदा? 10-12 दिवस झालं। स्टॉक करेल का? 25 सेक्टर आलंय ना, ठीक आहे। पुढं बघू, काय भाव गेलं? 1025, बघू शकतो तुम्ही। 1025 जायले, 1025 रुपीज। कुठला आहे कांदा? अच्छा, ठीक आहे। पुढे बघू, काय भाव गेलं? 1314 जायले, बघू शकतो तुम्ही। 1314 रुपीज। कुठला आहे कांदा? पालखेड मिरची। बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे ना, ठीक आहे। पालखेड मिरचीचं कांदा आहे। पुढे बघू शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेलं? 1000 रुपये। 1000 रुपये ना, 1000 रुपीज। कुठला आहे कांदा? शिरवाड्याचा कांदा आहे, 1000 रुपये जायले। बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे ना, ठीक आहे। पुढे बघू, काय भाव गेलं? 751 जायले, बघू शकतो तुम्ही। 751 रुपीज। कुठला आहे कांदा? वडनेर बायराव। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलं दादा? 1000 रुपये। 1000 रुपये जायले, 1000 रुपीज। कुठला आहे कांदा? वडनेर बायरावचा कांदा आहे, 1000 रुपये जायले, ठीक आहे। काय भाव गेली गोल्टी? 522 रुपये, बघू शकतो 522, 522 रुपीज। कुठला आहे कांदा? वडनेरचा कांदा आहे, ठीक आहे। 522। पुढं बघू शकतो गोल्टी आहे, 400 रुपये जायले। पालखेड मिरची ना, पालखेड मिरची 400 रुपये, ठीक आहे। पुढं बघू, आणि मोठा कांदा बी का? काय भाव गेलाय तो? 801 रुपये का, ठीक आहे। काय भाव गेलं? 850 रुपये। 850 जायले, 850 रुपीज। कुठला आहे कांदा? पालखेडचा कांदा आहे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? कधी काढलाय कांदा? कधी काढलाय? 15 दिवस झाले का, ठीक आहे। पुढे बघू,
काय भाव गेला? 999. 999 रुपीज. कुठले? आणि याचं बियाणं कोणतं तो? घरगुती बियाणं आहे ना. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेला काका? 999. 999 रुपीज. कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? दरी मातोरी ना. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. बघू शेवटचा ना घे लाईनीचा. काय भाव गेलं? का हो? काय भाव गेलं? 900 रुपये जायले बघू शकता तुम्ही. 961 ना. कुठला आहे कांदा? करंजा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे चल. 961. 961 रुपीज. लाईन संपली. आता दुसऱ्या लाईनला जाऊ आपण. बघू शकतो क्वालिटी. दुसऱ्या लाईनला आलोय आपण. काय भाव गेले दादा? 1025. 1025 रुपीज. कुठला आहे कांदा? देवठाण. आणि याचं बियाणं कोणतं होतं? प्रसादचं बियाणं आहे. देवठाणचं कांदा. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1085 ना. 1085 रुपीज. कुठला आहे कांदा? नामपूर. बियाणं कोणतं होतं दादा याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. 1085. ठीक आहे. 970 जायले. 970 रुपीज. कुठला आहे कांदा? दीक्षीचा कांदा आहे. 970 जायले. पुढं बघू. काय भाव गेलं? 900 रुपये. 900 रुपीज. कुठले दादा? साक्री पिंपळनेर. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचा? मीडियम साईज कांदा आहे बघू शकतो तुम्ही. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 770 रुपये. 770 रुपये. बघू शकतो क्वालिटी. 770 रुपये. 770 रुपीज. कुठला आहे कांदा? चेतेगावचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रेरणाचं बियाणं आहे ना. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलो? 914 रुपये. 914 रुपीज. कुठला आहे कांदा? दातानेचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोराचं बियाणं आहे. ठीक आहे. कधी काढलाय कांदा? 8-10 दिवस झाले. पुढे बघू. काय भाव गेला दादा? 751. बघू शकतो तुम्ही. 751. 751 रुपीज. कुठला आहे कांदा? पाचोरेवानी. ठीक आहे. पुढे बघू. कोण आहे? काय भाव गेला? 900 रुपये. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? ब्राह्मणगाव. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? ओके. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 980. कुठला आहे कांदा? शिंदवडचा कांदा आहे. 980 रुपये जायले. 980 रुपीज. पुढे बघू. काय भाव गेलं काका? 880. 880 रुपीज. बघू शकतो क्वालिटी. 880. कुठला आहे कांदा काका? सिंदवडचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. घरगुती बियाणं आहे. सिंदवडचा कांदा आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी. 1170 झाले. 1170 रुपीज. कुठला आहे कांदा? दाऊर. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. दाऊरचा कांदा आहे. बघू शकतो क्वालिटी. कधी काढलाय कांदा? 15 दिवस. साठवलाय कांदा? किती 10 गाड्या. अच्छा ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 860. बघू शकतो तुम्ही. 860 राहिले. 860 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भोई. 860. 860 रुपीज. वडाळी भोईचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 1370. क्वालिटी बघू शकतो. 1370. 1370 रुपीज. कुठला आहे कांदा? चाचडगाव. 1370 जायले. बघू शकतो. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. आणि कधी काढलाय कांदा? 15 दिवस झाले. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 751. 751.
751 रुपीज. कुठले? बहादुरी. बहादुरीचा कांदा आहे 751. पुढे बघू काय भाव गेलं? 1285. 1285. बघू शकतो तुम्ही मोठा माल आहे 55-60 साईज आहे 1285. कुठला आहे कांदा? दाऊरचा कांदा आहे. बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगा. कलर आहे क्वालिटी आहे बघू शकतो तुम्ही काचेसारखा माल आहे एकदम. पुढे बघू किती गाड्या असतील? साठवेल का माल? नाही ना 12-13 गाड्या नाही चालू केली आजच पहिलीच गाडी. अच्छा ठीक आहे. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1351. 1351 जाईल बघू शकतो तुम्ही 1351 रुपीज. साईज आहे 55-60 ची साईज आहे. कुठला आहे कांदा? दाऊरचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं? पंचगंगा. चाचडगाव दाऊर ना? ठीक आहे. पंचगंगाचं बियाणं आहे. कधी काढलंय कांदा? 15 दिवस झालं. साठवलाय कांदा? नाही ना? ठीक आहे. पुढे बघू काय भाव गेला दादा? 1000 रुपये. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? ठीक आहे. साखरी ना? बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. पुढं बघू बघ शकून क्वालिटी कांद्याची मीडियम साईज आहे. काय भाव गेलं? 750. 750 रुपये जाईल 750. कुठले? बहादुरी. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं प्रशांतचं बियाणं आहे. कलर थोडं वाईट झालंय ना कांद्याचं. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? ट्रॉली बघू शकता तुम्ही. काय भाव गेलं? 800 रुपये. 800 जाईल 800 रुपीज. कुठला आहे कांदा? दाताने. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. दातानेचा कांदा आहे. पुढं बघू बघू शकतो तुम्ही गोळा माली. काय भाव गेलं? 1070. 1070 जाईल. साईज आहे 55-60 साईज आहे. 1070. 1070 रुपीज. कुठला आहे कांदा? खतोड. आणि खतवट ना? बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलो? 1110. काय पाहुणे रावलं ते पोरायचे लग्न जमते. 1110. 1110 रुपीज. कुठला आहे कांदा? दावचवाडीचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं? येलोरचा बियाणं आहे. ठीक आहे. दावचवाडी. पुढं बघू